फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल क्रिएट विथ कल्पना। तुम्ही इथं पाहू शकता बघा, मी आज तुम्हाला सकाळचं रुटीन शेअर करत आहे फक्त स्वयंपाकाचं। तर बघा, माझा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही निश्चितच हे करा। बघा, मी पहिल्यांदा काय केलेलं आहे, तर कांद्याची पात छान प्रकारे धुवून घेतलेली होती आणि कढई ठेवलेली आहे। गॅसवर छान तेल टाकलेलं आहे, त्याच्यात जिरे मोहरी टाकलेलं आहे आणि लसूण टाकलेलं आहे। बघा, छान असा मोठा मोठा कच्चा वाटून खूप छान लागतो। आणि त्याच्यानंतर पुन्हा त्याच्यात मसुरीची डाळ घातलेली आहे। आज मी मसुरीच्या डाळीची कांद्याची पात करणार आहे। त्यानंतर बघा, मस्तपैकी त्याच्यामध्ये हळद टाकून तिखट, काळं तिखट, लाल तिखट दोन्ही टाकलेलं आहे आणि भाजी मस्त परतून घेतलेली आहे। ती तिखट तडतडी असं ठेवलेली आहे। त्यानंतर बघा, घेतलं आणि त्यानंतर टाकलं ठेवलेलं आहे बघा। आणि माझ्या भांड्यांवर थोडं लक्ष देऊ नका, कारण की हे भांडी आहे चादीचा असते माझ्या तिच्याचे। आणि त्यानंतर बघा, टेस्ट करते आहे आहेत माझ्याकडे, तरी मी हे वापरते, म्हणजे मला सवय झालेली आहे त्याच्यामुळे। बघा, वरणासाठी म्हणून मी काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे पातेल्यामध्ये। त्यानंतर लसूण वगैरे असं मोठा कच्चा त्याच्यामध्ये टोमॅटो मोठा टाकलेला त्याच्यात आणि मीठ आणि हळद तर मी गरगरतानाच टाकलेलं होतं। त्यानंतर बघा, आपली भाजी छान शिजलेली आहे, वरण आपलं झालेलं आहे। त्यानंतर मी चपाती मऊ करून घेतलेलं होतं आणि चपाती बघा लाटून टाकत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे। बघा, मी आहे पण तुम्हाला केलेला आहे, हा मी इकडं बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवत आहे। बघा, खूप छान प्रकारे अशा मस्त टम्म पोळलेल्या चपात्या होत्यात माझ्या। आणि मला 8-9 तरी चपात्या लागतात सकाळी, आणि त्या मी तुम्हाला बोलत करत आहे। बघा, तुम्ही कशा प्रकारे चपात्या करता मला कमेंट करून सांगा। आणि माझा भात पण तयार झालेला आहे, तुम्हाला कुकर दिसत असेल। आणि ह्या चपात्या खूप अशा मऊसूर राहतात। तुम्हाला जर ही ट्रिक्स पाहिजे असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात तेही सांगायला विसरू नका। कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका। बघा, इथे तुम्हाला बोलत माझ्या चपात्या झाल्या, अजून 2-3 चपात्या आहेत आणि त्याला पण घेत आहे। आणि सकाळची काही खूप असते, त्या दोघांना डब्बा द्यायचा असतो। माझ्या मिस्टरांना जेवायचं असतं, त्यांना मी स्वयंपाक करत जेवायला पण वाटते आणि डब्बा पण भरून देते। म्हणजे माझे हात कामं तर इथंच झालेले असतात। त्यानंतर मी पूजा वगैरे करून घेते। तुम्हाला जर माझा रुटीन शेअर बघायचा असेल तर तुम्ही मला नक्की शेअर, कमेंट आणि